कृष्णराज धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी अखेर राजकारणात सक्रिय झाली आहे। कृष्णराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत। कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार आहेत। आज भाजपची कोल्हापूरची यादी घोषित होईल, खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली। तर महाडिकांची तिसरी पिढी ही राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपा प्रभाग मधून निवडणूक लढवणार आहे। आज भाजपची कोल्हापूरची यादी घोषित होणार आहे। कृष्णराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र, खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कृष्णराज धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। तर महाडिकांच्या अनेक पिढ्या या राजकारणात सक्रिय आहेत। अजूनही महाडिक कुटुंब राजकारणात, कोल्हापूरच्या राजकारणात प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। कोल्हापूरचं राजकारण हे महाडिक कुटुंबियांच्या आसपास पाहायला मिळतं आणि त्यातच आता महाडिक कुटुंबाची ही तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय होत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, कृष्णराज धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, काय अधिक माहिती आहे? आणि त्या खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे की कृष्णराज धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आता उतरणार आहे। तर महाडिक कुटुंबियांची नवीन पिढी जी आहे ती अखेर सक्रियपणे राजकारणात आता येताना दिसून येणार आहेत। खरं तर निवडणुका या बरेच वर्षांनी होत आहेत आणि अशामध्येच नवीन चेहऱ्यांना संधी मिळत आहे आणि याच्यामध्येच कृष्णराज महाडिक यांचं देखील नाव आता चर्चेत येत आहे। असं ऐकायला मिळत आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून ते निवडणूक लढणार आहेत आणि अर्थातच त्यांची पिढी जी आहे, नव्याने जी आहे धनंजय महाडिक यांची पिढी, ती देखील आता निवडणुकीच्या रिंगणात येत आहे, राजकारणात येताना दिसून येत आहे। आपल्याला माहिती आहे की अनेकदा कृष्णराज महाडिक यांच्याबद्दल सोशल मीडिया असेल किंवा अनेक ठिकाणी अनेकदा व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि त्याच्या पद्धतीने त्यांचं कामकाज आहे। इतकंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यासाठी शुभेच्छा ज्या आहेत त्या ते देखील अनेकदा दिलेल्या आहेत। अशामध्येच त्यांची राजकारणात एंट्री होणं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात जाणं हे एक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचं एक नवं उदाहरण जे आहे ते समोर येताना दिसून येत आहे। प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।